मी काय म्हणत नाही, तू काशी कर तिकडं. 11:30 वाजता रात्री मी टाकणार होतो म्हणून 11:30 वाजता. मित्रांनो चहा बी पाहतला आता, जास्त वेळ लागला म्हणून चहा पाहतलाय. समोर काय असं तुमच्याकडे करावं. मी काय म्हणत नाही, तू काशी कर तिकडं. तिकडे आपली आपली काशी करायची तर इकडे आजच्या ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे. बरं काय स्वागत नाही काय नाही, स्वागत निघाले तर काय आता स्वागत लागलं नुसतं म्हणा. आजच्या ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे. तर नमस्कार मित्रांनो. म्हणून नुसतं म्हणून आजच्या ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे. काय स्वागत नाही, हा नुसतं म्हणा नाही असं म्हणत. तर नमस्कार मित्रांनो, आजच्या ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे. घ्या आपली टाटा लावरा पटापटा. कामाचं बघायचं ते गेलं कोणीकडे. तर नमस्कार मित्रांनो, आजच्या ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे. तर पण आज राजीबा ब्लॉग स्टार्ट करणार होते, पण ते काय थोडेफार उलटा सुलटी पलटी झाली. तर त्याच्यामुळे मी ब्लॉग स्टार्ट केलाय. तर ते म्हणले सगळ्यात पहिले म्हणले मी स्टार्ट करतो, तेव्हा आता ते सगळं आवडलं. तर मला टाकायचं इटा तिथून उचलून इथं मध्ये बांधकाम करायचे. तर आपण आपलं काम करू, चला. आजच्या बुलाट मध्ये 1800 नुकसान झालं आहे. हे प्लॉट तुटलेला आहे. इथं फस काय म्हणायचं तू कुठल्या लोक बघतील हे बघ 1500. ओय मा तुकडा पाड. 1600 या 1800 1800 5000 कमी असते म्हणजे 5000 कमी इथं मोडा मग झालं त्याचा वय संपला. दुसरा माणूस गाडी एक घेऊ का रात्री साडे 11 वाजता रात्री मी टाकणार होतो म्हणून 11:30 वाजता, पण ते टाईमच भेटला नाही मला. रात्री मी म्हणलं जाते आता. तर इथं इटा का टाकल्यात तर ते तुम्हाला सांगतो. कारण की ना आज करायचं बांधकाम आपल्याला. इथं सगळं बेसिमेंट करायचं म्हणून. इथे दिसलं की ही खालून किती 1 2 3 थर आहेत म्हणून. ते इथं 3 थर येणार. बाकी सगळीकडे माप काढे, तर त्या हिशोबानं हे करू आपण. ते सगळे माल आता इटा टाकणं झाले. आता इथं टाकायच्या बाकी आहेत थोड्या. तिकडे बी माल काढले ते दाजी. हे बघा वेस्ट ठेवू. आता माल खाली तिथे पलकून फुटन, ते पलकून ते कोपऱ्यात नाही तिथे फुटन पलकून आळा दे. हो अच्छा. तर सगळा माल बिल काढून घेऊ बेस्टपैकी आणि हे करू. याने सगळा प्लाऊडचा धिंगाणा करून टाकला. हे बघा हे सगळा मोडला प्लाऊड. 8 फुटाचा प्लाऊड असते. येणे डायरेक्ट 7 फुटच 6 फुटच केला. 6-7 फूट केला डायरेक्ट. इथं इतक्या जबरदस्त कडमध्ये अडकलतात ते.
इकून एक दगड आणि इकून इटा डायरेक्ट येणे भुगच सगळंच डायरेक्ट तुकडाच पाडा. पहार कुठे गेली पहारीनं त्याचा तुकडाच पाडा सगळं. आपण काय एवढं झालं. चहा केला काय कायत केलाय ते आलेत ना ते बघू शकता. एवढं झाले इतक्या उन्हाचा काळाच्या आपल्याला काय ते बघू शकता मित्रांनो. सगळे झाले फायनल. बापरे हे सगळं ओके मध्ये झालं. सगळं पक्षी खाली ते एक तिथे ते प्लेट ठेवली का ते 3 फुटाचा तुकडा राहिला थोडासा. तेवढ्यानंतर घ्यायचं आहे. आणि बाबा हे आपले हातकच झालेत. तर आपण काय करू वरी जाऊ बेस्टपैकी. आणि इतका बेकार हाल झाला अरे बाप काय सांगा तुम्हाला. ठेपानं खात जातं कारण की नाही बेसिमेंट भरलं आहे म्हणजे थोडंफार थंडी लेवल भरलं आहे बा. थंडी लेवल भरलं आहे म्हणून जर झालं कशी झाले हात. ह्या हातात पंजा नसते म्हणून ह्या हात कशी झाले बघा. थंडी लेवल भरलं आहे म्हणून जर जास्त असं काम वाकून करावं लागते ना. वाकून केल्यानं इतकी कंबर दुखती अरे बा काय सांगा तुम्हाला. आता मपला तर कसं झालं माझी मलाच मिळणार तुम्हाला सांगतो कसं आहे. तसं भारी आहे काय विषय नाही. बघा इथं जिथं दिसायला मला हे बघा दिसलं का कसं आहे बघा. तर काय करू माहिती का असं अंग दुखायला आता आणि सकाळपासून अशी कंबर दुखायली. जास्त दिवस झालं काम बंद आहे ना त्याच्यामुळे अशी कंबर दुखायली. आता काय करावं ते समजा ना. आणखी मी हात पाय धुतले ना. आणखी हे बघा पाय बी धुतले ना. हे हातात जशाच तसे हे पण हात. आणि हे तर बोट आता फुटण्याच्या मार्गावरच आहे. हे बघा याला होल पडेल हे बघा सगळं होल पडे. कसे झाले सगळे नख पांढरे झाले सगळं. हात पाय पांढरे सगळा मीच पांढरा झालं तर बाकीचे काय गोष्ट जा दे. तुम्हाला तर आता काम दाखवलं बेस्टपैकी. काम तर काय दिवसभर मी काय केलं नाही काय नाही म्हणजे मी सगळं काम केलं आहे. पण असं सांगाल तुम्हाला की तुम्हाला बी बघून कटाळा येईन काय दाखवायला हे भंगार कुठं काय माहिती. बरं ज्याला माहिती आहे बांधकामातलं ते बी बघत नाही बरं फोन जास्त. ते कामाच्यात नाही जास्त कोणी बी समजा जरी धरलं तर. बेस्टपैकी एकदा हातपाय वगैरे धू जेवायला वगैरे काय असलं तर बघू नसलं तर संध्याकाळी बघू शकता मित्रांनो. आता हातपाय वगैरे सगळं धुतले तरी बी हातात जसेच तसे पांढरेच राहिले. तेव्हा सिमेंटातले खराब आहे हो. धुतले कसं घासून धुतले तरी पण थोडंफार पाय निघले. चप्पल कंटिन्यू पायात असते ना त्याच्यामुळे ते सगळे पांढरे झालेत. आणि साईडचे काळे तितके उघडे असते ना. आता मला सापडे हे घरात खायला काय माहिती नाही. तसं काय नाही चांगलं आहे हे. शेंगदाण्याचं याच्यात काय काजू बदाम टाकले ते बघा. दुसरं काही आहे काय म्हणतात काय नाही याला ते सगळे. दुसरा काय विचार करू नका. बेस्टपैकी गोड आहे त्याला एकदा खाऊ नंतर बघू. आणि तुम्हाला मंदिर दिसलं का हे मंदिर. हे मंदिरापाशी कंटिन्यू बसलेलं असतं मी 2-2, 3-3 तास. दिसलं का महादेवाचं मंदिर. कारण की तिथे व्हिडिओ सोडत असतो म्हणून. व्हिडिओ सोडण्यामुळे आता 10-15 मिनटं एवढं झालं की वापस तिथे जाऊन बसायचं व्हिडिओ सोडायचा. चला मित्रांनो आपल्याला जायची आता दाढी करायला बेस्टपैकी. महाराज बी आलाय महाराजाला कटिंग करायची म्हणून. चलो बघू शकता मित्रांनो आता बेस्टपैकी आम्ही पोहोचतो कुठं हनुमानच्या इथे. किती नंबर आहेत तुला कटिंग करायची काय हो म्हणायला असतो मी. दाढी करायची म्हण ना. चलो तुला कटिंग करायची हा हो 10 मागविले. आणि याला विचारत हे काय आता बेटिंग बीचीच आता बघ बरं मार कसं दिसते. वाटले चांगली वाटली महाराज कोणी बघ बरं भारी दिसते का अजून नसून लागवड बघ बरं आता बरं दिसायला. आम्ही ते आता 10 मागले बघा जरा व्हिडिओ मला करायची दाढी
त्या माणसाला तुमचा नंबर देता. हो ते. इथं लय बखम नंबर येते. हो ते काहीतरी आहे. 10 रुपयाला दे. 10 हा, रुपयाला मयूर मयूर. दे. हो. आता मित्रांनो एक 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 कस्टमर काढून दिले. आता दुकान भरलेलं होतं त्याच्यामुळे चाललेत काही याचं काही याचं काही बेस्ट आणि आता याचं झालं का याचं झालं एक मपली बी बारी आहे. सिमेंटानं केस असे होते तो पांढरे केस जास्त झाले. गावालाच का घरीच बरे पांढऱ्या केसाला काय उपाय डाळ दुसरा नाही का नाही ना. दुसरं काहीतरी लावत आहे ना काय म्हणजे मग टाकलं बाळ बघा हे काय म्हणा डांबर लाव म्हणाला काय मारा म्हणजे मग मला झाले तू कोणाचं लावून कोणाचं हे अरे लग्न राहिले मग आपलं मित्रांनो चहा बी पातला आता जास्त वेळ लागला म्हणून चहा पातला कपातला ती कपातला बेस्ट पैकी कंपनीच्या गरुड आहेत. आता बसते ते बघू शकता मित्रांनो आता बेस्ट पैकी नंबर लागला नाही कंपरानं मला बसताच नाही कसंच आणि मॅच चालू आहे ह्याच्यातलं मला काय कळत नाही बरं का तरी माझ्यासमोर मांडला आहे ना काहीच कळत नाही मला आता जर कटिंगच किती काय बघू शकता मित्रांनो झाली बेस्ट पैकी झाली आज कसं तरी इतक्या लवकर नंबर लागलाय बरं का नाही तर का दररोज 4-4 दिवस थांबावं लागतं मला 4 दिवस सर काय सरक दुसरं काय लावलं असतं पण याच्या दुकानात दुसरं काय आहे का नाही काय भाऊ लावासारखं काय फेसवॉश क्रीम स्क्रब कोणाला तू बरं झाला आलास हे बघा हे बी आले या ना अहो आपलं काम करायचं मी कटिंग नाही केली डाळ केली तर बघू शकता मित्रांनो आता मी पोहोचले घरी आणि काय करू माहिती का आजचा ब्लॉग आपण इथंच एंड करू तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये बाय बाय